आणि आता दिवसभरातल्या इतर सर्व बातम्यांचा धावता आढावा, बातम्यांचं अर्धशतक। संजय राऊतांनी राज ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनसे नाराज। राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी, राऊतांच्या वक्तव्यानं मनसेमध्ये नाराजी। काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिला नाही, मनसेची भूमिका, तर आपण असं काही बोललो नाही, राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। आमची कुणाही सोबत चर्चा सुरू नाही, 2-3 दिवसांमध्ये निर्णय घेणार, सध्या कोणतीही चर्चा नाही, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसकडून एकला चलोरेचा सूर, सर्व नेत्यांकडून मुंबई महापालिकेसाठी एकटं लढण्याची आग्रही मागणी। मनसेसोबत नो कॉम्प्रोमाइज धोरण असल्याची सूत्रांची माहिती, संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडून स्पष्टता येणार। मंत्री उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट, शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी दोघांमध्ये भेट, राजकीय भेट नसून क्रीडा सांस्कृतिक संस्थांसंदर्भात भेट असल्याची उदय सामंत यांची माहिती। ठाण्यामध्ये ठाकरे सेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा, ठाण्यातील नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक। ठाणे महापालिका हद्दीमध्ये भ्रष्टाचार सुरू असून त्याविरोधात मोर्चा, संजय राऊतांची माहिती, लाच स्वीकारताना ठाणे पालिकेच्या आयुक्ताला अटक केली, ते मिंदे गटाचे हस्तक होते, राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे स्थगिती सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गतिशील सरकार, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर सर्व एसटी संघटनांची बैठक, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता। सरकारनं शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज दिलं, लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यामुळे बजेटमध्ये थोडं बहुत मागेपुढे होतं, भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम, पालकमंत्रीपदासाठी महाजन भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहेत का, भुजबळांची पालकमंत्रीपदावरून मिश्किल प्रतिक्रिया। नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर 260 मतदार नोंदवल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिनेश बंग यांचा आरोप। बावनथडे कुटुंब सोडलं तर घर क्रमांक 1 वर नोंद असलेले इतर मतदार प्रभागामध्ये राहतच नाही। रामदास आठवले यांची प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साथ, एक कदम महाबोधी महाविहार के लिए, एक कदम आंबेडकरी एकता के लिए, एक कदम बाबासाहेब के सपने के लिए, रामदास आठवले यांची एक्सपोज। राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दत्ता भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती, या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता, पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी आमदार रोहित आबा पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप शहराध्यक्षांनी संघटन मंत्र्यांना पत्र लिहित भाजप आमदारांविरोधात केली तक्रार, आमदार विजयकुमार देशमुख हे कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करत नसल्याचा आरोप। काँग्रेसचे माजी मंत्री भाऊ पाटील गोरेगावकर हाती भगवा घेणार, उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार, काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे काँग्रेस सोडत असल्याची भूमिका। पूरग्रस्त भागातील खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून मदत मिळणार, जून ते सप्टेंबर दरम्यान विहीर खचली असेल तर शासन मदत देणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। नागपुरातल्या भगत हेटी गावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण, एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल, जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या, नागरिकांसाठी लवकरच सोयी सुविधा उपलब्ध होणार। मंत्री पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री, विश्वासात न घेता 132 कोटींना व्यवहार, रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची न्यायालयामध्ये धाव घेण्याची तयारी, बेमुदत उपोषणाचाही इशारा। तळोजा एमआयडीसी मधील जमिनी कवडीमोल भावानं दिल्या जात असल्यामुळे गावकऱ्यांचं आंदोलन, प्रशासन योग्य दखल घेत नसल्यामुळे महिलांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येनं आणि कार्यकर्ते देखील मोर्चामध्ये सहभागी। पुण्यातल्या पर्वती मतदारसंघातील शाहू वसाहत परिसरातील एका एसआरए प्रकल्पाला स्थगिती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः हस्तक्षेप करून घेतला तातडीचा निर्णय। नाशिकमध्ये गँगस्टर स्टाईलनं कब्जा करण्यात आलेला बंगला अखेर पोलिसांच्या ताब्यात, लोंढे पितापुत्रांनी कब्जा केलेला बंगला पोलिसांकडून सील, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल।
एसटीच्या आवडेल तिथे प्रवासचे पास 20 ते 25% स्वस्त. आवडेल तिथे प्रवास योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यात कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा. अकोल्यामध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू, फराळ, दिवे, पणत्या यांचं प्रदर्शन. आपली दिवाळी आपल्या महिलांसोबत अभियान. जठारपेठ भागातील कोल्हटकर मंगल कार्यालयामध्ये प्रदर्शन. स्वर्गीय धनश्री देव स्मृती प्रकल्प आणि निलेश देव मित्रमंडळाचा उपक्रम. मान्सूननं एक्झिट घेतल्यानंतर मुंबईतील ऑक्टोबर हीटच्या झळा सुरू झाल्या. अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे तापासह इतर आजारांना निमंत्रण. तर दिवाळीमध्ये पुन्हा पाऊस पडेल, हवामान खात्याचा अंदाज. कल्याणमध्ये परप्रांतीय महिलेची मोजोरी. मराठी माणसाबद्दल वापरले अपशब्द. वसंत व्हॅली परिसरामध्ये असलेल्या डीमार्टमधली घटना. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर महिलेनं मागितली माफी. मनसे कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक महिलेला त्यांच्या कार्यालयात बोलावून कांचिलात लगावली. कांचिलात लगावल्याचा व्हिडिओ कार्यकर्त्यांकडून व्हायरल. ट्रेनमध्ये महिलेचा एका मराठी पुरुषाशी वाद झाला. मुंबईच्या घाटकोपरमधील गोल्ड क्रेस्ट इमारतीला आग. तळमजल्याला लागलेली आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यात यश. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मारेकऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल. अॅट्रॉसिटी अंतर्गत 10 ते 15 जणांवर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सातारा येथील यशवंत बँकेमध्ये 112,10,57,481 रुपयांचा गैरव्यवहार. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामध्ये विनयभंगाची घटना समोर. अजित पवार गटामध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या युवा नेता अभिजित कुडे याच्या विरोधात गुन्हा दाखल. शेतमजुरी करणाऱ्या विवाहित महिलेवर धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची माहिती. यवतमाळमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू. सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर तब्येत बिघडल्याचा परिवाराचा दावा. अन्न आणि औषध विभागाकडून मेडिकलमधून याच औषधांचे घेतले नमुने. अहवालाची प्रतीक्षा. बीडच्या गेवराईमध्ये सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका तरुणाची आत्महत्या. या प्रकरणी पत्नीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल. अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान 2 मेल एक्सप्रेसवर दगडफेक. कोयना एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी एक्सप्रेसवर दगडफेक. दगडफेकीमध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा नाही. मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील हतिवले गावामध्ये अपघात. गुरांना वाचवण्याचा प्रयत्न करताना गाडीचा अपघात. कारच्या डॅश कॅमेरामध्ये कैद झाला अपघात. कारचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी टळली. राजगड किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला. हल्ल्यामध्ये तरुणी 40 फूट खोल दरीत कोसळली. दरीत कोसळल्यामुळे तरुणीला गंभीर दुखापत. रात्री रेस्क्यू टीमची मोहीम यशस्वी. जळगावमध्ये दागिन्यांसाठी अस्थि चोरीला गेल्याचा प्रकार. जिजाबाई पाटील यांच्या अंगावर 4 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. चोरट्यांनी स्मशानभूमीतून राखेसह अस्थि गायब केले. नंदुरबारमधील अक्कलकुवातील मोरंबामध्ये बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त. 30 लाख रुपये किमतीचा बनावट दारूसाठा आणि मुद्देमाल जप्त. कोल्हापूरच्या बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन. आरोपींनी मुंबईत बनावट नोटा कोणाला दिल्या याचाही पोलिसांकडून तपास सुरू. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता. नवी मुंबईत पुन्हा दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंगचे प्रकार समोर. सीवूड सेक्टर 44 परिसरामध्ये घटना सीसीटीव्हीमध्ये. 67 लाखांच्या बनावट अवैध दारू आणि कार जप्त. सावंतवाडी आंबोली रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक. गोंदिया बल्लाशरा रेल्वे मार्गावरील आलेवाडी सिंहवाडीच्या दरम्यान वाघाचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू. रात्रीच्या दरम्यान मालगाडीच्या धडकेत झाला वाघाचा मृत्यू. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल. कर्नाटकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर बंदी घाला. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगेंची मागणी. तर खरगेंचं वक्तव्य प्रसिद्धीसाठी असल्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला मोठा धक्का. आयआरसीटीसी घोटाळ्यामध्ये लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर असलेले आरोप निश्चित. रामनगरी अयोध्येनं धार्मिक पर्यटनामध्ये एक नवा इतिहास रचला. यावर्षी आतापर्यंत 224.1 दशलक्ष भाविकांनी अयोध्येला भेट दिली, जी गेल्या वर्षीच्या 160 दशलक्ष भाविकांपेक्षा अंदाजे 60 दशलक्ष जास्त. उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये एका सामन्यादरम्यान एका वेगवान गोलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. अमर खान दिल्लीच्या सुहानी क्लब आणि उत्तर प्रदेश क्रिकेट संघासाठी बराच काळ खेळला होता. आणि यानंतर मुख्यमंत्री बोलतायत. सध्या थेट जाऊया.